अय बाजी केव्हापासून नंबर लावलाय? इथं तर आम्ही जाणार. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर जगाच्या पाठीवरची पहिला काळ माणसं जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी स्पर्धा लावत बसली होती. अनेक राजांनी नरदुर्ग उभारले, अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, पण माझ्या राजाला नरदुर्ग तयार केले. एक नॅशनल कॅरेक्टर ज्याला म्हटलं जातं. यस सिटीज मैदानाच्या वरती सामना चालू करायचा आहे. चला थळ संघ लास्ट आपल्याला अंतिम पुकार देतोय. मग आपल्याला कोणतेही चुकीचे निर्णय मैदानाच्या वरती घ्यायचे नाहीत. ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांची आहे मित्रांनो. मैदानाच्या वरती प्रथमतः नाणेफेक जिंकून जर पाहायला गेलं तर थळ टायफोन्स या संघाने गोलंदाजी स्वीकारली आहे. 5 षटकांचा हा सामना. पहिला सामना विजयी ठरत हा संघ मैदानाच्या वरती हे 2 संघ उतरतात. संघाचा कर्णधार म्हणून आपण पाहतोय विनोद वाटकरे आज गोलंदाजी करत असताना समोरच्या फलंदाजांची घाबरगुंडी उडवणार की नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जो डॉक्टर सचिन राऊळ अर्थातच माननीय सौभाग्यवती शरयू अधिकारी यांनी स्पॉन्सर केलेला संघ चौल चेजर्स हा संघ फलंदाजी अगदी दिमागदार करणार का? संघाचा कर्णधार या नात्यानं ॲज अ कॅप्टन लीड फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं. प्रसाद पाटील मैदानाच्या वरती कशा प्रकारे फलंदाजी करणार? मग फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर की युक्तीचा वापर? गोलंदाजी करत असताना गतीचा वापर की नियंत्रणाचा वापर होणार? असे प्रामुख्याचे प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित असताना आपण हा सामना याची डोळा अनुभवणार आहोत. चौल संघाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. चला या मित्रांनो, कंपल्सरी असेल चौल संघ चौल चेजर आपला एक सक्षम प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. जिथे पीएनपी चषक 2025 हे पर्व दिमागदार आयोजन, क्रिकेटची स्पर्धा, एक भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं रसिक मायबाप प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं आणि आज ती सत्यामध्ये उतरत असताना क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. जिथे एक सामना विजयी ठरत हे 2 संघ मैदानाच्या वरती उतरलेत. आज मैदानाच्या वरती दुसरा सामना आम्हाला विजयी ठरायचा आहे असे प्रयत्न नाही तर शर्थीचे प्रयत्न दोन्ही संघांचे असतील. मग मैदानाच्या वरती घाम गाळावा लागला तरी चालेल. आम्हाला चांगला सामना जिथे खेळायचा आहे. चौल संघाचा लास्ट कॉल, एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत पोहोचवा. कॅप्टन याची दखल घ्या. जिथे सामना चालू होतोय चेंडू आहे सुजय पावशेच्या हातामध्ये. सुजय पावशे पाहायला गेलं तर लखमादेव नवगाव संघाचा प्रामुख्याचा गोलंदाज. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन हिअर. पहिलं षटक सुजय पावशे बॉलिंग ट्रॅक वरती. कशा प्रकारे हा चेंडू हाताळला जाणार? राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पडल्याच्या नंतर पंच आम्हाला सांगत असताना अवांतर चेंडूची घोषणा होतीये. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाची पहिली धाव येते. धाव फलकावरती 1 धाव लिहिली जाते. सुजय पावशेची गोलंदाजी आज बहरणार की प्रसाद पाटीलची फलंदाजी मंत्रमुग्ध करणार रसिक मायबाप प्रेक्षकांना. जिथे पहिला चेंडू खऱ्या अर्थानं अतिरिक्त स्वरूपाचा पडतोय. दुसऱ्या चेंडूकडे वळालो तर काही वेळासाठी सुजय पावशे देखील थांबतोय. कशा प्रकारे या चेंडूची हाताळणी केली जाणार? गतीचा वापर की नियंत्रणाचा वापर होणार आहे? हा चेंडू लोअर फुल्ड स्वरूपाचा व्ही मध्ये फटका खेळला जातोय. तिथे क्षेत्ररक्षण त्याच दर्जाचं होतंय. म्हणजे त्या दर्जाची खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकता आम्हाला देखील दाखवताना येते मैदानाच्या वरती. जिथे थळ संघाची गोलंदाजी प्राथमिक मैदानाच्या वरती चालू असताना 1 धाव आली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती. हा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू
नोमॅन लँड्स मध्ये पडतोय. नोमॅन लँड्स मध्ये पडत असताना एक धाव पूर्ण केली जाते. स्ट्राइक रोटेट आणि आपला साथी फलंदाज जिथे आता स्ट्रायकिंग एंड वरती ओम साखरकर याला संधी दिली जाते. धावफलकावरती धावा 2. तिसऱ्या पंचांकडे घोषणा बीमर साठी आलेली आहे. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना जिथे नाणेफेकीचा कौल टायफोन्स या संघाने जिंकलेला असताना माननीय प्रमोद घासे आणि तदनंतर विवेक म्हात्रे यांचा संघ मैदानाच्या वरती उतरलाय. 2 हात करत असताना चौल चेजर्स या संघासमोर नशिबी आज चौल संघाच्या फलंदाजी आली आहे. परंतु फलंदाजी करत असताना आमच्याकडे असलेलं सर्वस्व आज पणाला लावावं लागणार. प्राथमिक फलंदाज ओम आणि प्रसाद पाटील मैदानाच्या वरती सलामीवीर फलंदाज या नात्यानं आलेले आहेत. आज जेव्हा जेव्हा आपल्या गावाची आपल्या संघाची जर्सी आपल्या पाठीवर असते तेव्हा एक वेगळी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी कशा प्रकारे पार पाडणार. मैदानाच्या वरती एक प्रेक्षणीय सामना, बेस्ट वर्सेस बेस्टचा हा सामना. पहिल्या दिवसातील खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. विनर मैदानाच्या वरती 2 हात करत असताना मग रथी महारथी आज मैदानाच्या वरती उतरलेत. सर्वच खेळाडू नावाजलेले मैदानाच्या वरती आहेत. अलिबाग, रोहा, मुरुड तालुक्याला बिलॉंग्स करणारे हे सर्व खेळाडू आज चांगले क्रिकेट मैदानाच्या वरती दाखवणार याच्यात तीळ मात्र शंका नसेल. बीमरचा डिसिजन पंचांकडून येईल. मैदानाच्या वरती पडताळणी केली जाते. PNP चषक 2025 हे पर्व खऱ्या अर्थानं भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत युवी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित PNP चषक 2025 रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठं पारितोषिक असलेली क्रिकेटची स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे अगदी मानानं पाहिलं जातं. आणि जिथे आजच्या रजनीमध्ये रसिक मायबाप प्रेक्षकांनी केलेली ही तुडुंब गर्दी मैदानाच्या वरती सांगतायत की या क्रिकेटच्या स्पर्धेचं महत्त्व किती आहे. आज आझाद मैदान कुरुळच्या या मैदानाच्या वरती सर्वच क्रिकेटपटू चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय मैदानाच्या वरती. पंचांकडून इशारा आलाय की नो बॉल. पण निखिल आपण एक पाहतोय ना की जेव्हा थर्ड टायपून्स आणि चौल चेसर यांच्यामध्ये सामना रंगलाय तेव्हा मला वाटतं ना की जर हा सामना थळ विरुद्ध चौल असं वर्णन करायचं असतं किंवा त्या विभागातील खेळाडूंचं वर्णन करायचं असतं तर वेगवेगळ्या अर्थातच जुने जाणते खेळाडू जे सर्व या स्पर्धेकडे बघतायत किंवा त्याच वेळेला त्यांचे डोळे आज या ठिकाणी आमच्या प्रोलिंगच्या चॅनलवरती सर्वजण ते डोळ्यात तेल घालून ही मॅचकडे बघत असतील. त्यांना सुद्धा तो एक 10 वर्षापूर्वीचा त्यांचा किंवा 15 वर्षापूर्वीचा खेळ आठवत असेल आणि त्यामुळं या स्पर्धेला ते सुद्धा अर्थातच या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा सुद्धा देतात. पुन्हा वळूया अर्थातच समालोचन कक्षामध्ये जिथे आपण ऐकताय निखिल पडते यांना. नक्कीच आपण पाहतोय चांगलं क्रिकेट. आज थळच्या विरोधात चौल हा संघ मैदानाच्या वरती 2 हात करत असताना जिथे ॲज मॅन ऑफ द सिरीज म्हणून मैदानाच्या वरती एक 4 चाकी अर्थातच कार आपल्याला पाहायला मिळते. रायगड जिल्ह्यात खऱ्या अर्थानं प्रथमच ही एखाद्या खेळाडूला भेटणारी कार असेल. या चेंडूकडे वळालो तर व्ही शेप मध्ये हा फटका खेळलेला बॉन्डच्या हातात अर्थातच आपला सर्वांचा लडका प्रणय पाटीलच्या हातामध्ये चेंडू जातोय. फेकी चांगली होते. या चेंडूवरती 1 धाव. धावफलकावरती एकदा नजर टाकली तर 4 धावा फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळतात. मग या कारचं डिस्कशन थोड्या वेळामध्ये केलं जाईल. खऱ्या अर्थानं कोणता खेळाडू सर्वोत्तम खेळ या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये दाखवणार. राईट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूवरती हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न तिथे केला होता आणि मैदानाच्या वरती निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची घोषणा देखील होतीये. 4 चेंडू नंतर 4 धावा म्हणजे प्रति चेंडूचा विचार केला तर 1 धाव जमा केली जाते. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी आहे. तंत्रशुद्धता या शब्दाचा शब्दप्रयोग आज मैदानाच्या वरती केला तर वावगं ठरणार नाहीये. हा चेंडू खोलात टाकलेला खोलातून उडवला जातो. चेंडू पळतोय. सीमा रेषेच्या बाहेर येतात 4 धावा. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला.
जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा. नक्कीच PNP चषक याच्यावरती गाणं सुद्धा वाजवलं जाते. डीजे मास्टर सुद्धा ऑन आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका पुन्हा एकदा येतोय. समालोचन कक्षाला सलामी देणारा चौकार षटकार. रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया. थँक्यू डीजे मास्टर. जिथे आपण बोलत होतो की या सामन्यांमध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जिथे मॅन ऑफ द सिरीज साठी कार लावली जाते. संदीप सर जर इकडे लक्ष टाकलं ना तर ॲज अ मॅन ऑफ द सिरीज साठी कार जर पाहायला गेलं तर जिथे 1988 मध्ये जर पाहायला गेलं तर टिळक विद्यालय पार्ले फेअर कपचं आयोजन केलं होतं आणि तिथे देवेंद्र जोशींचं ते आयोजन आपण पाहिलं. तर मॅन ऑफ द सिरीज साठी मारुती ओमनीचं देखील प्रयोजन आपण पाहिलं होतं. मॅचलेसच्या विरोधामध्ये टिळक चौकी हा संघ मैदानाच्या वरती उतरलेला असताना मग उमेश मांजरेकर आणि विवेक कदम अशी चढाओढ चालू होती. मग उमेश मांजरेकर कुठेतरी लखपती झाला असं आपण खऱ्या अर्थानं वर्तमानपत्रांमध्ये देखील वाचलं होतं. काय म्हणाल या सामन्याबद्दल? ॲब्सोल्युटली. या सर्व काही जुन्या आठवणी आहेत पण त्याच वेळेला एक गोष्ट विसरून चालणार नाही. मुंबई ही संपूर्ण भारताची क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे जेव्हा आज अलिबागमध्ये हे सर्व टॅलेंट आपल्याला बघायला मिळतं ना ते विशेष उल्लेखनीय आहे. आणि म्हणूनच उद्या आपण याच मुंबई क्रिकेटला खऱ्या अर्थानं ज्या मुंबई क्रिकेटमध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये भारताच्या क्रिकेटमध्ये ज्याने पहिल्यांदा विमानवारी केली आणि विमानातून गेलेला पहिला क्रिकेटर म्हणून ज्याला आपण ओळखला किंवा त्याच वेळेला ज्याला संपूर्ण अलिबागने संपूर्ण रायगडने संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतला असा क्रिकेटपटू उद्या या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं त्याचं उत्तर गुलदस्त्यात ठेवतो. तोच तुम्हाला या मॅन ऑफ द सिरीज आणि याच्यानंतर असणाऱ्या पारितोषिकांबद्दल त्याची टिप्पणी मला वाटतं त्याच्यावरती विशेष असेल. त्यामुळे त्या मुंबापुरीच्या क्रिकेटचं उद्या आपण स्वागत करू. महाराष्ट्राच्या त्या स्टारकास्ट खेळाडूचं आपण स्वागत करू आणि वळूया पुन्हा एकदा चालू स्थितीकडे जिथे PNP चषकामधील विजेत्यांची लढत सुरू आहे. रायगडाची शान शिखा पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. जिथे मैदानाच्या वरती पहिला फलंदाज बाद होतोय. आज मुंबई टेनिस क्रिकेट बद्दल देखील बोललं जातंय कारण का या क्रिकेटला फार महत्त्व दिलं जातं. आज अलिबागच्या मातीमध्ये हे क्रिकेट कशा प्रकारे पाहायला मिळणार. जिथे गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज परेश गावंड आलाय. परेश गावंडचं टॅलेंट आज मैदानाच्या वरती कशा प्रकारे पाहायला मिळणार. डिग्री हा फक्त कागदाचा तुकडा आहे. जिथे टॅलेंट आहे तिथे डिग्रीवाला सुद्धा कामाला आहे असं म्हटलं जातं. मैदानाच्या वरती ते टॅलेंट पाहायला मिळणार का. जिथे दुसऱ्या षटकामध्ये पहिला फलंदाज बाद होतोय. नौका फलंदाज आपण पाहतोय मार्गस्थ होत असताना प्रियेश पवार डावखुऱ्याचा फलंदाज जेव्हा जेव्हा समोर उभा ठाकतो तेव्हा गोलंदाजाची जर मैदानाच्या वरती पाहायला गेलात तर विचारपूर्वक हे षटक हाताळावं लागतं. त्या प्रकारचं हे षटक हाताळलं जाणार का. नियंत्रण की गतीचा वापर प्रामुख्याचे 2 प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित आहेत. फेरबदलाव क्षेत्ररक्षणामध्ये देखील केला जातोय डावखुऱ्याचा या फलंदाजासाठी. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट कशा प्रकारे खेळला जाणार. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट गोलंदाजी होत असताना मैदानाच्या वरती या चेंडूला फक्त आणि फक्त समोरच्या दिशेने ढकललंय. एकही धाव जमा केली जात नाहीये. यष्टेंच्या मागे आपण पाहतोय विनोद वाटकर याला ॲज अ कॅप्टन म्हणून. जिथे थळ टायफोन्स या संघाचा बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाजी चांगली होती. जिथे पहिल्या षटकाच्या अखेरीस जर धावफलकावरती पाहायला गेला तर 14 धावा लागल्याचं विश्लेषण देखील पाहायला मिळते. हा चेंडू टोक घेऊन चाललाय. टाटा बाय बाय सीमा रेषेच्या बाहेर. PNP षटकार. आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव.
जिथे 6 धावांनंतर धावफलकावरती 21 लॉस ऑफ 1 विकेट डाऊन. whereas second over in a progress. या चेंडू देखील त्याच क्षेत्रामध्ये, परंतु आता त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणार नाही कोणतीही चूक. अजून एक फलंदाज बॅक टू डग आउट. रायगडाची शान शिका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. नक्कीच फलंदाज बाद होतोय. डावखुराताचा फलंदाज जर पाहायला गेलो तर आपण पाहतोय प्रियेश बाद होत असताना. मग आता प्रियेशची जागा भरून काढण्यासाठी कोण फलंदाज येणार मैदानाच्या वरती, कोणाच्या खांद्यावरती? चला थोडं फास्ट घ्यायचं आहे, कारण का फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट पाहायला सर्वांनाच आवडतं. डिले करायचं नाही, वेळ वाचवणं हाच आमचा क्रिकेटच्या पटलावरती प्रयत्न आहे मित्रांनो. मनीष मोकल मॅन इन फॉर्म. आपण पाहतोय गोलंदाजी तर चांगली गेली आहे, आता मला फलंदाजी करण्याची जबाबदारी आहे. मैदानाच्या वरती मनीषच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार. मी नेहमीच म्हणत असतो की एकदा जिंकल्यावर कोणी सिकंदर होत नाही, एकदा हरल्यावर कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेवर चमकत असतो, सूर्य सूर्याच्या जागेवर चमकत असतो. सूर्याने कधी चंद्राशी बरोबरी करण्याची भाषा करू नये आणि चंद्राने कधी सूर्याशी स्पर्धा करण्याची भाषा करू नये. चंद्रही चमकणार असतो आणि सूर्यही चमकणारा असतो, परंतु प्रत्येकाची वेळ यावी लागते. आज मैदानाच्या वरती ती वेळ कोणत्या संघाची आहे जिथे असल्याचा माज करू नये आणि लसल्याची लाज देखील बाळगू नये असं देखील म्हटलं जातं. या चेंडूकडे वळालो तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू मनीष उडवतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अजून एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. गेल तुला नक्कीच वळूया मैदानाच्या वरती. हा विनोदाचा एक भाग म्हणून ज्याला सोडून देऊया. नौका फलंदाज जयला का ठेवलं होतं मैदानाच्या वरती? जर आपण पाहतोय जय पाटणकर मैदानाच्या वरती येतोय, पहिल्या चेंडू पासून हाणामारी होणार की संयम दाखवला जाणार? कारण का संयम आणि हाणामारी याचं संमिश्र म्हणून जय पाटणकरकडे आपण नेहमीच पाहत असतो, जिथे मैदानाच्या वरती कशा प्रकारे फलंदाजी होणार. 19 फेब्रुवारी आता रजनी देखील संपुष्टात आली आहे. ज्या राजांचं नगभर आहे त्या राजांचं हातभर सांगितलं जातं. आपल्या राजाचा आभाळभर आहे, सांगायला आपण कमी पडतो असं देखील म्हटलं जातं. काय आणि किती सांगावं, थोर पुरुषांच्या गाथा आपण सांगत असतो, आपण पाहत असतो, आपण ऐकत असतो. जर इतिहास सांगितला गेला तर इतिहास कळतो, इतिहास कळला तर इतिहास जाणण्याची आपण पाहतोय इच्छा व्यक्त केली जाते. आपण पाहतोय तिसरं षटक, अर्थातच स्टेप बॉलचं हे षटक PNP चषकातील एक नाविन्यपूर्ण षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. या चेंडूवरती कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून फॉरवर्ड डिप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं जातंय. एका धावेचं चित्र मैदानाच्या वरती 2 धावांमध्ये केलं गेलंय. 2 धावा धावफलकावरती बॉलिंग ट्रॅक वरती आता आणलं जातंय. प्रणय पाटील अर्थातच बॉन्ड याला खारेपाट अर्थातच हशिवरे गावाला बिलॉंग्स करणारा हा खेळाडू. फलंदाजी देखील बॉन्डच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला चांगली पाहायला मिळते. आज गोलंदाजी करण्याची जबाबदारी खांद्यावरती संघातील कर्णधारानं ठेवलेली आहे आणि ती जबाबदारी पार पाडत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू जर पाहायला गेला तर टप्पा पडल्याच्या नंतर थोड्या अंशी का होईना आतल्या दिशेला वलय प्राप्त करतोय आणि जर पाहायला गेलं तर वळण प्राप्त केलेला हा चेंडू भांबरकी मैदानाच्या वरती फलंदाजांची उडवतोय की काय असा प्रामुख्याचा प्रश्न मैदानाच्या वरती विचारला जातोय, जिथे मैदानाच्या वरती आता स्ट्रायकिंग एंड वरती जय पाटणकर. हा चेंडू फसवा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे जयचा होता. एकही धाव या चेंडूवरती जमा केली जात नाहीये. फलकावरती धावा 24 धावा. 24 लॉस ऑफ 3 विकेट डाऊन. whereas a third over in a progress from Bond from pavilion end. हा चेंडू वरती मोठा फटका. कोण बोलतोय मैदानाच्या वरती? षटकार येत नाहीये. जय पाटणकर सांगतोय केल्यानं होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. डीजे मास्टर
आज आजच्या रजनीमधील ठरतोय जय पाटणकर, जिथे हा चेंडू पंचांच्या माध्यमातून सांगितला जातोय की लेगस्टिकच्या बाहेर आहे. अवांतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. अर्थातच अतिरिक्त स्वरूपाची एक धाव जमा केली जातीये. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. आपले सुख जरी आपल्या हातात नसले ना तरी परिस्थितीत सुखाने कसे जगावे हे आपल्या हातात नेहमीच असते. मैदानाच्या वरती ती परिस्थिती आहे गोलंदाजावरती असं म्हणावं लागेल. कारण का टेप बॉल कुठेतरी जास्त वलय प्राप्त करतोय की काय असा आता स्वतःला प्रश्न बॉन्डला विचारावा लागेल. हा चेंडू देखील अवांतर स्वरूपाचा मैदानाच्या वरती पडतोय. एक धाव अतिरिक्त स्वरूपाची येते. जेव्हा जेव्हा एक धाव अतिरिक्त स्वरूपाची येते तेव्हा सामना एक चेंडू आणि एक धाव येऊन ठेपतो. तेव्हा या धावेची नेहमीच आपल्याला आठवण होत असते. रायगड प्रीमियर लीग मध्ये तब्बल 8 सामने आपण अनुभवले. PNP चषकामध्ये अंतिम सामना फायनल ओव्हरचा जर तुम्ही पाहिला तर तो देखील सुपर ओव्हर मध्ये गेला होता गतवर्षीचा. हा चेंडू सुजयच्या हातामध्ये, चेंडू जय पाटणकर बॅक टू द पॅव्हिलियन. आज या मैदानामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये समाविष्ट करताना काही विशेष गोष्टी अर्थात प्रणयकडे आहेत याही आपल्याला माहिती आहेत. पण सामना इंटरेस्टिंग होऊ शकतो कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप हा चौल चेसर संघाचा कमालीचा आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये मॅच करू शकता. पण इंटरेस्टिंग आहे मॅच कारण प्रणय बॉन्ड आपल्या अर्थातच दिमाखात या ठिकाणी गोलंदाजी करतोय. तिसरं षटक संपतंय. पुन्हा वळूया, ऐकूया निखिल पडते यांना. यस, धन्यवाद. डेफिनेटली तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती जर धावा पाहायला गेल्या तर 32 ऑन स्कोरबुक. 2 षटक म्हणजे 12 चेंडूंचा खेळ येणं अजूनही मैदानाच्या वरती बाकी असताना मैदानाच्या वरती काय दाखवलं जात आहे तर मैदानाच्या वरती संघर्ष दाखवला जातोय. संघर्षमय क्रिकेट आज मैदानाच्या वरती कशा प्रकारे पार पाडलं जाणार. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत क्षणीचे घाव दगड घेत नाही तोपर्यंत दगडाचा सुद्धा देव बनत नाही असं म्हटलं जातं. मैदानाच्या वरती संघर्षमय वातावरण, क्रिकेटमय वातावरण आज जर पाहायला गेलं तर भगवं वातावरण असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण का मैदानाच्या वरती जर ऑरेंज कलरची जर्सी परिधान करून थर्ड संघ हा देखील मैदानाच्या वरती प्रथम गोलंदाजी करण्यासाठी उतरलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आता नवीन गोलंदाज आणला जातोय. परेश गावंड हे नाव पुढे आणलं जातंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, खोलात टाकलेला हा चेंडू व्ही मध्ये फटका देखणा पहावा आणि पाहतच राहावा. चेंडू बॉलच्या बाहेर, षटकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जातंय. आज माझी कामगिरी पाहण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षकांनी का गर्दी केली आहे त्या प्रश्नाचं उत्तर देतोय. सफल होऊन फटका, काय देखणा फटका. चेंडू सीमा रेषा बाहेर, षटकार. हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव
छोटा तरी थँक्यू डीजे. आजच्या रजनीमधील पहिली षटकारांची हॅट्रिक हर्षलच्या नावावर लागली गेली असली तरी दुसरी षटकारांची हॅट्रिक ही माझ्या नावावरतीच लागली गेली पाहिजे असा निर्धार मैदानाच्या वरती ओमच्या माध्यमातून दाखवला जातोय. हरायचं, लढायचं, पुरून उरायचं, संपवून टाकायचं स्वतःला, परंतु चूक नसताना कोणापुढे झुकायचं नाही, अजिबात नाही असा मैदानाच्या वरती स्वतःला संदेश ओम देतोय. आणि निखिल एक गोष्ट विसरतोय आपण की ओम केदारनाथ साखरकर मैदानामध्ये बॅटिंग करतोय, जो या वर्षी तुफान फॉर्म मध्ये आहे लेदर क्रिकेट मध्ये सुद्धा, आणि त्याच वेळेला साखरकर घराण्याची असणारी परंपरा तो या आज मैदानात कायम ठेवतोय. डेफिनेटली ओम म्हटलं की त्याच तंत्रशुद्ध दर्जाची फलंदाजी, परंतु पुनरागमन काय असतं ना ते आज गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती असणारा गोलंदाज आपण पाहतोय परेशच्या माध्यमातून, जिथे चांगल्या स्वरूपाच्या या चेंडूची हाताळणी करत असताना जिथे या चेंडूकडे वाहलो तर टप्पा पडल्याच्या नंतर खालच्या बाजूला समोर ओम असला म्हणून काय झालं, जिथे गोलंदाज आपण पाहतोय परेश सांगतोय की माझी गोलंदाजी देखील त्याच धाटणीची आहे. मैदानाच्या वरती निशब्द मी ओमला देखील ठेवू शकतो. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे ब्लास्ट झाले असले तरी पुनरागमन मी सुद्धा करू शकतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा होतोय, जिथे गतीचा भडीमार. हा चेंडू त्रिफळाचित, यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. ओम बॅक टू द पवेलियन. क्रिकेट अशा विजिगुषी वृत्तीने खेळलं जातं, जिथे पहिल्या 2 चेंडूंवरती लागोपाठ 2 षटकार लगावले गेले. PNP चषक स्पर्धा याच गोष्टीसाठी ओळखली जाईल, झुंजार वृत्तीसाठी, विजिगुषी वृत्तीसाठी आणि किंबहुना खडूस प्रवृत्तीसाठी सुद्धा. तिथे पुढच्या 3 बॉलवरती 2 चेंडू निर्धाव टाकले जातात. तिसऱ्या चेंडूवरती म्हणजे 5व्या चेंडूवरती फलंदाजाला त्रिफळा उद्ध्वस्त केला जातो. ही खऱ्या अर्थानं याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो ना निखिल की क्रिकेटचा विजय हा अशा गोष्टींमध्ये असतो. आणि किंबहुना आज फलंदाज जिथे मैदानामध्ये कुठेतरी डोकं वर काढतायत असं वाटत होतं, अचानक गोलंदाजाने पूर्णपणे फलंदाजाला निष्प्रभ करून दाखवलं आणि मग मैदानामध्ये ही काटेकी टक्कर अजून पुढे चालणार याचे खऱ्या अर्थानं उत्तम उदाहरण गोलंदाजाने सेट करून दाखवलं. डेफिनेटली क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दम लागतो, एवढंच म्हणेन मैदानाच्या वरती. जिथे गोलंदाज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं परेश आज सर्वस्व मैदानाच्या वरती दाखवतोय. कसब काय असतं गोलंदाजीच्या माध्यमातून ते दाखवलं जातंय. माझ्या पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले असले तरी पुनरागमन मी करू शकतो. शेवटचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहा मित्रांनो, गोलंदाजी 4 चेंडूंची जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजीसाठी झाल्या पाहिजेत. जिथे 4 चेंडूंवरती आपण पाहतोय अक्षरशः निशब्द ठेवलाय. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती 44 धावा म्हणजे 11.0 ची सरासरी प्रति षटक राखली जाते. अंतिम षटक कशा प्रकारे हाताळलं जाणार, अंतिम षटक म्हटलं की डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर, हाणामारी करण्याचं हे षटकाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती दिली जाणार. डिस्कशन करावं लागतंय मान्य आहे, परंतु याच्यामध्ये जास्त अधिकतम वेळ घालवू नका असा आमचा प्रामाणिक एक तुम्हाला विनंती असेल मैदानाच्या वरती. जिथे आता अंतिम षटकाकडे वळालो तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दिसतोय हितेश पाटील मॅन फ्रॉम पेझारी. नक्कीच आज हितेश कशा प्रकारे अंतिम षटक हाताळणार. मग अंतिम षटकाची हाताळणी करण्यासाठी जर बॉलिंग ट्रॅक वरती आपला एक प्रामुख्याचा फलंदाज आला तर समोर असणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपण करणला देखील अनुभवतोय. करणच्या विरोधात हितेश असं द्वंद्व मैदानाच्या वरती कशा प्रकारे रंगलं जाणार. सुयोग आहे स्ट्रायकिंग एंड वरती, चुकीची दुरुस्ती करतोय आम्ही, परंतु असं देखील म्हटलं जातं की स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण का लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच रचला गेला पाहिजे. षटकातील पहिला चेंडू, टप्प्याचा चेंडू, छातीचा वेध घेणारा
ठोकतोय सीमारेषा बाहेर, षटकार. संगीतांची पर्वणी. या चेंडूंवरती मोठा फटका, 6 धावा. पुढील चेंडूकडे वळालो तर हितेश आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू लीडिंग एज घेऊन बिहाइंड द विकेट. एका धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या वरती. काय घडलंय? पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. अजून एक फलंदाज. बॅक टू द पॅव्हेलियन. चेंडूवरती एक मोठा फटका आला होता. कार्यक्रम फलंदाजानं केला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाकडे पाहायला गेलं तर पुनरागमन केलं जात आहे. फसवा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. गोलंदाज हितेश काय सांगतोय ना मैदानाच्या वरती की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, तो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण का मी अजून जिंकलेलो नाही. संदीप सर काय म्हणाल? एक वेगळ्या दर्जाचा मैदानाच्या वरती सामना चालू आहे. ऍब्सोल्युटली. आणि असा सामना व्हायला हवाय ना की जिथे आपण म्हणतो की केवळ फलंदाजच भारी पडतायत असं नाहीये, तर त्याच्यापेक्षाही लय भारी परफॉर्मन्स गोलंदाज जेव्हा मैदानामध्ये देणार तेव्हाच तर खऱ्या अर्थाने या सामन्याला आणि या स्पर्धेला रंगत येणार. येस डेफिनेटली. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं जाते. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. भाग मिल्खा भाग तिथे चाललाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. म्हणजे ही पहिली इनिंग संपल्यानंतर टॉससाठी आमंत्रित करतोय मुरुड थंडर्स आणि रामराज रायडर या संघाच्या कर्णधारांना. आपण रेडी राहायचं आहे आणि टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. मुरुड थंडर संघाचा कर्णधार आणि रामराज रायडर संघाचा कर्णधार. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना हितेशच्या माध्यमातून या षटकाची हाताळणी केली जाते. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू वरती मोठा ब्लास्ट, फटाका मैदानाच्या वरती, स्वीट साऊंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मैदानाच्या वरती या चेंडूवरती एक मोठ्या धाटणीचा फटका खेळतोय. चेंडूला पाठवलं जातंय ते म्हणजे सीमा रेषेच्या बाहेर. यश काय सांगतोय मैदानाच्या वरती की क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले ना तर यशाला पर्याय नाही. मैदानाच्या वरती या चेंडूवरती यश हे यशला मिळतंय. हितेश पुनश्च एकदा एडम ओव्हर द विकेट. गुलेन स्पॉट वरती डब्बा पडल्याच्या नंतर अलॉंग द कार्पेट कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये, फॉरवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे एका धावेसाठी. एका धावेला देखील फार महत्व. धावफलकावरती जर नजर टाकली तर 61 धावा पाहायला मिळतात. धावांचा उच्चांक देखील पाहायला मिळतोय. 61 लॉस ऑफ 6 विकेट डाऊन असं चित्र, जिथे अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना हितेशच्या माध्यमातून शेवटचा चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका आलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पकडतोय झेल आणि संपतोय मैदानाच्या वरती फलंदाजाचा खेळ, जिथे धावफलकावरती 61 धावा, 62 धावांची गरज आहे मैदानाच्या वरती. 62 धावांचा पाठपुरावा कशा प्रकारे केला जाणार, तर आजच्या रजनीमध्ये निखिल पडते नाव इथंच थांबतंय आणि नक्कीच या धावांचा पाठपुरावा कशा प्रकारे केला जाणार हे ऐकण्यासाठी पुनश्च एकदा आमंत्रित करतो, ते म्हणजेच वेदांत कंठक यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.
तर अर्थातच आपण टॉसकडे जाणार आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार ते उपस्थित होतील. पण तत्पूर्वी नीताताई आणि सुप्रियाताई यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते लकी ड्रॉ मध्ये कोण लकी आहे आजच्या रात्री, तर त्याचं नाव आपण अनाऊन्स करायचं आहे. तिथून नंबर आहे, हा नंबर आपण अनाऊन्स करायचा आणि मग त्या नंबरची चिठी अर्थातच घेऊन यायचं आहे. अर्थात खूप सारे कुपन्स जवळजवळ गेलेले आहेत आणि त्यातून कोणाच्या घरी आज रात्री मॅच बघितल्याचा फायदा म्हणून टीव्ही या ठिकाणाहून ज्याच्या नशिबात असेल तो त्याला मिळेल. मी सन्माननीय नीताताई, ॲडव्होकेट नीताताई यांना विनंती करतो की आपण आपल्या उपस्थितीत आणि सुप्रियाताई आपल्या उपस्थितीत त्या ठिकाणी ते नंबर अनाऊन्स करायचा आहे. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित झाले. आशू, चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्सवर यायचं आहे. मुरुड थंडर संघाचा कर्णधार आणि रामराज रायडर संघाचा कर्णधार. आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. यस, हा आमच्या लाईव्हच्या टीमला अर्थात ऋतुज कीर यांना मी विनंती करतो की आपण आता स्टेजवरती जो लकी ड्रॉ या ठिकाणून अनाऊन्स केला जातोय त्याच्याकडे ही संपूर्ण क्षणचित्र या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहेत. आणि तत्पूर्वी मुरुड थंडर्स उलेजी नाकवा, शैलेजी नाकवा आणि दिनेश नाकवा यांचा संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला मोहनजी धुमाळ यांच्या संघाचा कर्णधार. आणि नंबर आहे अर्थातच आपण पाहतोय कूपन नंबर 135 135 कोणाचा आहे? चला कर्णधार ज्यांचा कोणाचा अर्थातच हे कूपन असेल त्याने येऊन आपलं पारितोषिक इथून घ्यायचं आहे. तो अर्थातच येथील कूपन घेऊन यायचा आहे आणि त्याच वेळेला इथे आमच्याशी आपला रिझल्ट मॅच करायचा आहे. सो मी विनंती करतो पुन्हा एकदा नाणेफेकीच्या कौलसाठी जाणार आहोत. रामराज रायडर संघाचा कर्णधार आणि मुरुड थंडर संघाचा कर्णधार चला उपस्थित झाले का आशुतोष? चला दोन्ही संघ कर्णधार विजय गाणेकर आणि करण तोडणकर आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे याची नोंद घ्यायची आहे. तत्पूर्वी सलामीचे फलंदाज, चला सलामीचे फलंदाज. धन्यवाद. बघा एक वेदांत एक सूचना करतो. लकी ड्रॉचा कूपन नंबर 135 आपण सांगितला आणि जर इथे तुम्ही उपस्थित नसाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी या सकाळी. पण जर तुम्ही तुमच्याकडे ती चिठी नसेल अर्थात तो प्रूफ नसेल तुमच्याकडे आणि तुम्ही जर या ठिकाणी उपस्थित होऊ शकलात नाही उद्या संध्याकाळपर्यंत तर आम्ही आजचा ड्रॉ परत करू आणि दुसऱ्या विजेत्याला आम्ही ते पारितोषिक देऊ. चला दोन्ही संघांचे कर्णधार इथे उपस्थित होत आहेत. करण तोडणकर एका बाजूला आपण पाहतोय रामराज रायडर संघाचा कर्णधार, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विजय घाणेकर मुरुड थंडर संघाचे कर्णधार. दोन्ही संघांच्या कर्णधारांना नक्कीच आपण इथे शुभेच्छा देऊया. आशुतोष आपण विनंती करतोय संकेता पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. संकेता पाटील यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पूर्वार्धाचा खेळ संपलाय, उत्तरार्धाचा खेळ सुरू होणार आहे. पण थर्ड टायपून संघ जिंकणार की चौल चेसर हे ऐकूया वेदांच्या वाणीतून. तत्पूर्वी ओव्हर टू आशुतोष. धन्यवाद संदीप सर. चला संकिता पाटील आपल्याला विनंती असेल की आपण लवकर टॉस बॉक्सवर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला आपण पाहतोय रामराज रायडर संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुरुड थंडर संघ. दोन्ही संघ आपण पाहिलं तर नक्कीच एक एक सामना गमावला. एक महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यामध्ये नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही संघांना. तर नक्कीच आपण पाहतोय संगीता पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल टॉस बॉक्सवर.
नाणेफेकीचा कौल जातोय तो अर्थात मुरुड थंडर्स या संघाच्या बाजूने. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. क्षेत्रासने स्वीकारले, जास्त काही वेळ घेत नाहीये. नियोजनाबद्दल काय सांगाल? नियोजन तर चांगलंच आहे. करण तोंडरकर, जास्त वेळ घेत नाहीये. आयोजनाबद्दल काय सांगशील? 2 शब्द. आयोजन खूप चांगलं आहे, मजा येते खेळायला. धन्यवाद. ओव्हर टू वेदांत कंटक. थँक्यू आशुतोष. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू झालाय. पहिले 2 चेंडू अप्रतिमरित्या मनीष मोकलच्या माध्यमातून फेकले गेलेत. सुजय पावशे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. अमरीश नाईक नॉन स्ट्राईक एंडवर आहे. आणि असं असताना या ठिकाणी जिंकण्यासाठी थर्ड टायफून संघ किती धावांवर जर पाहिलं, निश्चित रूपानं 62 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय. पण किती चेंडूंपर्यंत या धावांपर्यंत पोहोचला जाईल किंवा जर पाहिलं तर या धावांपर्यंत पोहोचेल की नाही हे पाहिलं जाईल. या ठिकाणी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिड ऑफ रिजनला चेंडूला खेळून काढलंय. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आपण पाहिलं. या चेंडूवर 1 धाव आली आणि पहिल्या धावेच्या साहाय्यानं इथे जर बघितलं तर थल टायफून संघाचं खातं जे आहे ते खातं उघडलं गेलं. 3 चेंडू आणि 1 धाव आपण धावफलकावर पाहतोय. निश्चित रूपानं मनीष मोकल मागच्या वर्षी जर पाहिलं तर PNP चषकामध्ये आपल्याला केतकीचा माळा या संघाचा कर्णधार म्हणून पाहायला मिळाला होता. त्याचबरोबर सेकंड रनरअप म्हणून जो संघ ठरला होता त्या संघाचा कर्णधार म्हणून देखील आपण मनीष मोकलला पाहिलं होतं. आणि असं असताना यावर्षी ॲज अ प्लेअर म्हणून खेळतोय. कुठे खेळतोय तर प्रसाद पाटीलच्या जर पाहिलं तर नेतृत्व अंडर खेळतोय. आणि असं असताना हाशिवरेच्या संघामध्ये मग तो फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघ ज्यावेळी आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा देखील प्रसादच्या नेतृत्वाखाली मनीष मोकल आपल्याला खेळताना दिसतो. परंतु इथे मात्र अमरीशच्या बॅट मधून शॉर्ट पिच चेंडूला योग्य तो निर्णय दिला गेलाय. चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. कमॉन डीजे. पहिल्या सामन्यामध्ये 0वर बाद झाल्यानंतर पहिली धाव अमरीश नाईकच्या बॅट मधून या ठिकाणी PNP चषकासाठी यावर्षी लगावली जाते. ती देखील षटकाराच्या माध्यमातून लगावली जाते. 4 चेंडू झालेत, 7 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनीष मोकल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी देखील फटका फसला. यावेळी चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक जज होणार का? चांगला प्रयत्न केला. उलट धावत जाऊन झेल टिपणं हे सोपं नसतं, परंतु त्याच्यावर प्रयत्न मात्र झाला. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांच्या साहाय्यानं धावफलकावर आपण पाहिलं तर 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. 9 धावा धावफलकावर आहेत. असं असताना जिंकण्यासाठी एकूण जर पाहिलं तर 62 धावांचं आव्हान आहे ना. आणि 62 धावांचं आव्हान असेल आणि पहिल्या 5 चेंडूंवर 9 धावा आल्या असतील, त्या देखील मनीष मोकल सारख्या भेदक गोलंदाजाला, तर निश्चित रूपानं आपण योग्य ट्रॅकवर आहात थर्ड टायफून संघ. आणि नक्कीच याच गोष्टीचा विचार करून आता मात्र पुढे फलंदाजी आपल्याला करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनीष मोकल गोलंदाजी मार्कवर. अमरीश नाईक ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळी स्ट्रेट बॅटनं उडवलाय. चेंडूला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. कमॉन डीजे. काय पाहिलं आपण? पाहिलं की संपूर्ण भारतामध्ये ISPL सोडली तर संपूर्ण भारतामध्ये एका स्पर्धेमध्ये किंवा एका सामन्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू वापरणं, म्हणजे एकदा जर पाहिलं तर नॉर्मल चेंडू, दुसऱ्या वेळी जर पाहिलं तर स्पेशल चेंडू, हे PNP चषकामध्ये पाहिलं. अलिबाग तालुक्यामध्ये जर पाहिलं तर पहिली 5 लाखाची स्पर्धा भरवणारी स्पर्धा कुठली असेल तर ती PNP चषकाची आहे. अलिबाग तालुक्यातल्या खेळाडूंना किंवा अलिबाग, मुरुड, रोहा या 3 तालुक्यातील खेळाडूंना कार जिंकून देणारी कुठली स्पर्धा असेल तर ती PNP चषक आहे. कारण आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये रायगड जिल्ह्यात कार पाहतो, पण आतापर्यंत आपण पाहिलं किरण पवारला, आपण पाहिलं बंटी बद्रिकेला, यावर्षी आपण पाहिलं मयूर वाघमारेला. पण अलिबाग, रोहा किंवा मुरुड या 3 तालुक्यांमधला जर पाहिलं तर खेळाडू कधीही कार जिंकणार, कधी त्याचं स्वप्न पूर्ण होणार, तर यावर्षी नक्की होणार. यावर्षी PNP चषकामध्ये जर पाहिलं तर हे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हणजे निश्चित रूपानं मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर किंवा मॅन ऑफ द सिरीज, 3ही बक्षिसांसाठी आपण जर पाहिलं तर कोणी बाईक ठेवली होती तर ती देखील PNP चषकाच्या माध्यमातून आपल्याला ठेवलेली पाहायला मिळाली होती. निश्चित रूपानं असं हे PNP चषक आहे. प्रामाणिकपणे खेळ खेळलात तर नक्कीच यातील बक्षिसं तुमच्या देखील नावावर जाऊ शकतात आणि तो खेळ या ठिकाणी होणं गरजेचं आहे. पहिल्या षटका अखेर 15 धावा धावफलकावर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर यश पाटील सज्ज होतोय. पहिला चेंडू
पहिला चेंडू शफल झालाय, चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. पंचांचा इशारा, चेंडू जाईल 6 धावांसाठी. खणखणीत षटकार कमांडीचे. गरज आहे. अँड आपण जर विचार केला तर 34 रन्स इन 23 डिलिव्हरीज, इट्स नॉट अ बिग डील फॉर सुजय पावसे अँड थर्ड टायफून्स. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, रिव्हर्सचा फटका नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी यशस्वी झालाय. स्विच हिट या ठिकाणी केला गेलाय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी कमांडीचे. पहिले 2 चेंडू आणि 2 बॅक टू बॅक चौकार या ठिकाणी नोंदविले गेले सुजय पावशेच्या माध्यमातून. आपण कित्येक वर्ष पाहतो ना नवगाव संघाला, मग तो माऊ 11 असेल, मग तो रिलायन्स नवगाव असेल किंवा वेगवेगळ्या नावांनी जेव्हा हा संघ आपल्याला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसतो तेव्हा त्यामध्ये तुम्हाला विनोद वाटकर नाव कायम दिसतं, कमलाकर दादले दिसतं, त्याच्यानंतर जर पाहिलं तर दिगंबर हामने दिसतं, प्रियेश शेळके त्याच्या आधी दिसायचा. पण तेव्हा एक नाव होतं जे भरपूर प्रसिद्ध होतं, ते आज देखील प्रसिद्ध आहे, ते नाव आहे सुजय पावसे. सुजय पावसे निश्चित रूपानं ते नाव का आहे म्हणजे लेफ्ट हँडनं गोलंदाजी करणं, भेदक मारा करणं आणि आता सलामीला येऊन उलटे सुलटे फटके मारून धावा जमवणं हे सुजय पावसेला जमतं. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पुन्हा एकदा चेंडूला गॅप मध्ये काढलाय. चौकारांची पहिली हॅट्रिक PNP चषकाच्या दुसऱ्या पर्वामध्ये सुजय पावसेच्या नावावर कमांडीज. आपण पाहिलं तर आम्हाला काय माहिती दिली जाते तर सुजय पावसे दोनही हाताने बॅटिंग करतो. जसं आपण पाहिलं ना रेवदंड्यातला सागर विचारे, सागर विचारेला ज्या प्रकारे जो एंड मिळायचा त्या प्रकारे तो फलंदाजी करायचा, तो लेफ्टी देखील करायचा, तो रायटी देखील करायचा. त्याच प्रकारचे काही खेळाडू आहेत, त्यातला एक सुजय पावसे आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा शफल झालाय, पण इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. चौथ्या चेंडूवर गोलंदाज यश पाटीलचं कमबॅक पाहायला मिळालं. सुजय बाद कमांडीजे. चौकार षटकारांचा हा बोलबाला जरी सुजय पावसे बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू विनोद वाटकर आलाय. मनगटाची भरपूर ताकद, भरपूर असा जोर लावण्याचा किंवा चांगला खेळ, टायमिंगवर प्रभुत्व आणि त्याच्यानंतर कित्येक वर्ष ज्यांनी क्रिकेटला दिली. म्हणजे सौरभ बोरेंनी काय सांगितलं, जेवढं माझं वय आहे तेवढा वर्ष विनोद वाटकर आज क्रिकेट खेळतोय. मग असं असताना आपण जर पाहिलं तर नवगाव हे गाव क्रिकेटसाठी, क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर भरपूर योगदान देताना आपण पाहिलंय आणि त्या गावासाठी, त्या संघासाठी कित्येक वर्ष आपल्याला विनोद वाटकरे खेळताना दिसलाय. आणि निश्चित रूपानं याही वर्षी पुन्हा एकदा विनोद वाटकरे आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अबोव 40 आहे, परंतु असं असताना देखील जो फिटनेस आहे, जी ताकद आहे ती विनोद वाटकरेची खऱ्या अर्थानं अप्रतिम आहे. आणि असं असताना या ठिकाणी विनोद वाटकरे ॲज अ कॅप्टन म्हणून थर्ड टायफून संघाचा जर भाग असेल तर तो आता कशा प्रकारची कामगिरी करणार आहे. कारण सामना जर पाहिलं तर सुजय पावसे आणि अमरीश नाईकनं पूर्णपणे ओपन करून ठेवलाय. 20 चेंडू 35 धावांची गरज आहे. निश्चित रूपानं विनोद वाटकरेसाठी हे आव्हान सोपं कठीण नसणार आहे. पण गोलंदाजांचा भेदक मारा आपण जर पाहिलं तर मागच्या सामन्यात पाहिला होता, या सामन्यात देखील पाहतोय. आणि असं असताना इथे मात्र कशा प्रकारचं काम केलं जाणार. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या मागे दोघेही उभे आहेत ना, सौरभ भुरे, दोन्ही जय पाहायला मिळतात. एक जय पाटील आहे, दुसरा जर पाहिलं तर आपण
जय पाटणकर पाहतोय. जय पाटणकर म्हणजे एक मोठं नाव आहे ना, रोहा रॉयल्स संघाला बिलॉंग करतो. मग त्या संघामधून जर पाहिलं तर सलमान सिद्दीक, सुफियान सिद्दीक, मजर गौरी, शंतनू आष्टीवकर असे खेळाडू पाहायला मिळतात. आणि त्यात जर पाहिलं तर एक हार्ड हिटर म्हणून जय पाटणकरची भूमिका असते. इथे मात्र अप्रतिम फटका विनोद वाटकरेच्या बॅट मधून स्क्वेअर कट केलाय, चेंडूला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा पार, खणखणीत चौकार कमवली. गरज होती 5 षटकात. 62च्या 50% धावा पाहिल्या तर आपण 31 म्हणतो. आणि पहिल्या 2 ओव्हर्स मध्येच अमरीश नाईक, सुजय पावसे आणि विनोद वाटकरेच्या एका चौकारानं 31 धावा जमवलेल्या आहेत. म्हणजे आता जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. त्यातली 1 ओव्हर जी आहे ती 1 ओव्हर आता स्पेशल बॉल किंवा PNP बॉलची असेल. आणि असं असताना निश्चित रूपानं PNP बॉल आपण जर पाहिला तर जास्त हरकत करताना जर झालं एअर स्विंग दिसला नाही, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू हरकत करतोय. आणि त्याच्यामुळं आत्तापर्यंत जे 2 सामने झालेले आहेत त्या दोनही सामन्यात कोणालाही मोठा फटका त्या बॉलवर मारता आला नाही. अपवाद राहिला मागच्या इनिंगमध्ये जय पाटणकर, त्याने जर पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या वरून षटकार मारला होता. आणि असं असताना इथे मात्र या स्पेशल बॉलवर मनीष मोकलचा विजय होणार की या स्पेशल बॉलवर अमरीश नाईकचा विजय होणार. कारण अमरीश नाईकनं मागच्या ओव्हरमध्ये मनीष मोकलला 3 चेंडू आणि 14 धावा जोडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मनीषला कसं खेळायचं हे अमरीश नाईकला समजलंय, जाणलंय. पण इथे मात्र मनीष मोकल योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणार का? कारण PNP बॉल ओव्हर या ठिकाणी सुरू झालाय. अप्रतिम असा हा चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर हलकीशी हरकत करतोय. आणि असं असताना निश्चित रूपानं ही हरकत इथे मात्र मनीष मोकलला फायदा देऊन जाईल का? की ही हरकत किंवा जर पाहिलं तर या चेंडूचं प्रॉपर टायमिंग किंवा या चेंडूचा रबर भाग आहे तो जर प्रॉपर बॅटवर आला तर मिसटाईम फटका देखील सीमापार जाऊ शकतो. म्हणजे दुधारी तलवार म्हणून या बॉलकडे पाहिलं जाऊ शकतं. आणि असं असताना मनीष मोकलच्या हातामध्ये वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक जर कर्णधारानं सोपवलं असेल तर नक्कीच मनीष मोकल त्या षटकावर आपण जर पाहिलं तर खरा उतरेल का पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवर अमरीश नाईक पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला मनीष मोकल पाहायला मिळतोय. 38 सर्कलचं रिस्ट्रिक्शन्स आहे ते आता मात्र संपलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि असं असताना पहिला चेंडू नक्कीच जर पाहिलं तर कव्हर ड्राईव्ह केलाय. चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये अडवलं गेलंय. तिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवून चेंडूची फेक करेल तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्यानं 32 धावा धावफलकावर, 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. पुन्हा एकदा विनोद वाटकरे आपल्याला पाहायला मिळतोय. नाईटची स्पर्धा असली की विनोद वाटकरेचा खेळ अजून बहारदार होतो. म्हणजे डेला तर चांगला खेळतोच, परंतु बेहतर से भी कुछ बेहतरीन हो सकता है असं म्हटलं जातं ना, त्या प्रकारे विनोद वाटकरेचा नाईटमध्ये खेळ आपण पाहतो. या ठिकाणी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु लिडिंग एज घेऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. जय धावतोय आणि नक्कीच हा स्पेशल बॉलवरचा पहिला चौकार. कमॉन डीजे. रायगडाची शान. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न आपण पाहिले, ज्यातून जर पाहिलं तर भरपूर धावा वाचवल्या गेल्या. त्याच प्रकारचा एक प्रयत्न इथे मात्र करायचा होता जयला, परंतु त्यात मात्र तो अयशस्वी ठरला. चांगला प्रयत्न केला. पुढचा चेंडू मनीष मोकलच्या माध्यमातून. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. यष्ट्यांच्या मागे प्रसाद पाटील आहे, परंतु पंचांचा इशारा या ठिकाणी वाईड चेंडूचा येतोय, स्क्वेअर चेंडूचा येतोय. धावसंख्येत आणखी एका धावेची भर पडते. 37 धावा धावफलकावर आहेत. 16 चेंडू आणि 25 धावांची अजूनही गरज आहे. विनोद वाटकरे म्हणतोय मी जर थांबलो तर नक्की या धावा मारीन, पण मनीष मोकलला काय महत्वाचं आहे, 3 चांगले चेंडू, त्याच्यामध्ये एखादा विकेट. इथे मात्र जर पाहिलं तर सामना ओपन होईल दोन्ही संघांसाठी. या ठिकाणी मात्र इनसाइड आउट फटका मारण्याचा प्रयत्न आहे. डीप कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. त्यानं जोपर्यंत चेंडू अडवला तोपर्यंत विनोद आणि अमरीश या दोघांनीही जर पाहिलं तर 1 धाव धावून पूर्ण केली. आणि एका धावेच्या सहाय्यानं आपण पाहतोय की धावफलकावर धावा ज्या आहेत त्या धावा 38च्या घरामध्ये जाऊन पोहोचल्यात. 4 चेंडू आणि 15 धावांवर खेळतोय तो म्हणजे अमरीश नाईक. विनोद वाटकरे 4 चेंडू आणि 9 धावांवर खेळतोय.
15 चेंडू 24 धावांची गरज. सिंगल डबलनं जर पाहिलं तर मनीषचं ओव्हर खेळून काढणं सर्वात प्रथम गरजेचं आहे. त्याच्यानंतरच्या 2 षटकांमध्ये अटॅक करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा PNP बॉल आहे. हा बॉल पडल्यानंतर हरकत करतो आणि निश्चित रूपानं या ठिकाणी ही हरकत आता जर पाहिलं तर गोलंदाजाच्या विरोधात जाताना दिसते. बघा ना, या मैदानावर आपण पाहिलं बॅटरनं चांगली कामगिरी केलेली पाहिली, पण तिथे मात्र एक वेगळं एक्सपेरिमेंट PNP चषकाच्या माध्यमातून केलं गेलं आणि असं असताना निश्चित रूपानं त्या बॉलनं बऱ्यापैकी गोलंदाजांची साथ दिली. मोठे फटके आले नाहीत. इथे मात्र हा देखील चेंडू पडल्यानंतर बघा ना थोडा एक्स्ट्रा स्विंग होतोय, जर कट झालेला आपण पाहतोय. मनीष मोकलनं चांगली प्रॅक्टिस केली या बॉलवर. चांगला जर पाहिला तर टप्पा पकडलाय, कुठला चेंडू कुठल्या दिशेनं वळतोय हे पाहिलंय. पण पुढे येणाऱ्या फलंदाजांना ज्या प्रकारे आपण लेदर बॉलचा सीम बघून समजतो ना की बॉल आतमध्ये येणार की बॉल बाहेर जाणार, ते बघून या ठिकाणी खेळणं गरजेचं आहे. कुठली बाजू आत आहे कुठली बाजू बाहेर आहे त्याच्यावरून समजेल की हा बॉल आत येणार की हा बॉल बाहेर जाणार. 14 चेंडू आणि 23 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन मनीष मोकल, अमरीश नाईक ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. पुढचा चेंडू मनीषच्या माध्यमातून. इथे देखील अप्रतिम चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. निश्चित रूपानं रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोनही फलंदाज तेज तर्रार आहेत. या चेंडूला लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहिलं तर 40 धावा आहेत. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज जिंकण्यासाठी असेल ती म्हणजे थल टायफून संघाला. आणि नक्कीच त्या धावा डिफेंड करण्यासाठी प्रसाद पाटील आणि टीम सर्वतोपरी प्रयत्न करताना आपल्याला दिसेल. मनीष मोकल पुढचा चेंडू घेऊन विनोद वाटकरेसाठी. इथे मात्र हलक्या हातानं चेंडूला स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आपल्याला जय पाटणकर दिसला. जय पाटणकर जरी आपण थोडासा हेल्दी खेळाडू म्हणून त्याला ओळखत असलो तरी फिल्डिंग मध्ये अतिशय चपळ आणि चतुर आहे आणि निश्चित रूपानं त्यामुळं या चेंडूला एक गोष्ट आपण पाहतोय ना की आता 12 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला थर्ड टायपून संघाचे संघ मालक प्रमोदजी घासे आणि विवेक म्हात्रे विचार करत असतील की या वेळेला आपल्याला रेड हॉर्स आणि फ्रेश बॅक ज्यांनी अर्थात ही टीम स्पॉन्सर केलेली आहे ते थर्ड टायपून्सवाले विचार करत असतील की आपल्या बाजूने हा सामना येणार का, कारण आपण जिंकलो तर सुपर 12 मध्ये जाणार. पण दुसऱ्या बाजूला आपले सचिनजी राऊळ आणि शरयू अधिकारी हे सुद्धा विचार करत असतील की एकत्रितपणे की या वेळेला मैदानामध्ये चौल चेसरने जिंकणं महत्त्वाचं असणार आहे. कारण पहिला सामना ज्या पद्धतीने ते जिंकले होते अतिशय संयमीपणाने आणि त्याच वेळेला मैदानामध्ये प्रसादचा तो धीरोदत्तपणा सुद्धा आपण अनुभवला होता. पण आता थोड्या अंशी का होईना सामना आपण पाहतोय ना ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की दोलायमान पद्धतीने अशा प्रकारे हा सामना आलेला आहे. त्याच्यामुळे 12-22 हे या मैदानाला काही नवीन नाही आहे, पण ज्या वेळेला विद्युत प्रकाश झोतामध्ये खेळता आणि विशेषतः जेव्हा मैदानामध्ये एका मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही एकमेकांच्या समोर येता त्यावेळेला तुमचे कच्चे दुवे तुमचे चांगले दुवे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि म्हणूनच 12-22 मधली ही लढत आणखीन इंटरेस्टिंग होऊ शकते. नक्कीच सर होऊ शकते, परंतु इथे मात्र पहिल्या चेंडूवर अमरीश नाईकनं सांगितलंय की माझ्यामध्ये दम आहे, माझ्यामध्ये ताकद आहे आणि ती ताकद या ठिकाणी स्लॉक स्वीपच्या स्वरूपात चेंडूला काऊ कॉर्नरच्या वरून पाठवून सज्ज दाखवलेली पाहायला मिळते कमांडीचे. पवार पहिलं षटक घेऊन आलाय आणि पहिल्या चेंडूवर त्याला जर पाहिलं तर आक्रमण केलंय. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू या ठिकाणी प्रियेश पवारच्या माध्यमातून आपण पाहिला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. 11 चेंडू 16 धावांची गरज. यावेळी हा चेंडू देखील फुल टॉस आहे. हा चेंडू देखील गॅप मध्ये आहे. हा चेंडू चांगल्या प्रकारे अडवलेला पाहायला मिळतोय. एका वेळी वाटलं होतं की गॅप मध्ये चेंडू आहे म्हणजे हा चेंडू सीमापार जाईल, परंतु तसं काही झालं नाही. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांच्या साहाय्यानं 48 धावांवर जाऊन पोहोचला तो म्हणजेच थर्ड टायफून संघ. आणि दोनही संघ मालकांचं कौतुक असेल ना, कारण दोघांनी जे कॅप्टन निवडलेत अतिशय अनुभवी कॅप्टन आहेत. त्यांना अशा परिस्थितीतून सामना कसा काढावा हे समजतं, परंतु असं असताना इथे मात्र अमरीश नाईकनं आपले इरादे स्पष्ट केलेत. या ठिकाणी हा देखील फटका बॅटच्या पट्ट्यात कनेक्ट झाला नाही, पण अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलं. चेंडूला वाईडिश लॉंग ऑन रिजनला अडवलं गेलं. तत्पूर्वी 1 धाव या ठिकाणी धावून पूर्ण केली. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. विनोद वाटकरे ऑन स्ट्राईक आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अजूनही 3 चेंडू चांगले जर पडले तर सामन्यामध्ये रंगतता रोमांचकता जे मनोरंजन आहे या प्रत्येक गोष्टीला आपण पाहू शकतो, किंवा जर प्रत्येक गोष्ट पाहिली तर या ठिकाणी अजूनही घडू शकते. कारण अशा परिस्थितीतून भरपूर सामने फिरलेले आहेत.
आणि ते फिरवायचे असतील तर इथे गोलंदाजांना चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांना चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी विनोद वाटकरेच्या बॅट मध्ये जर अशा प्रकारचा चेंडू आला तर तो चेंडू मैदानात राहत नाही, हे मी विनोद आल्या आल्या सांगितलं होतं आणि तो फटका इथे लगावला एका मंडीचे. विनोद वाटकरेसाठी चेअर केलं जात आहे, थर्ड टायफून साठी चेअर केलं जात आहे. बघा ना काय पब्लिक किंवा जर पाहिलं तर जे चाहते आहेत त्या चाहत्यांच्या माध्यमातून चेअर केलं जात आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर गॅलरी क्रमांक 1 मध्ये आपण चौल चेसर्स जर पाहिलं तर पाठीराखे पाहतोय, त्यांना देखील काही क्षणापुरती जर पाहिलं तर मिळाली होती संधी टाळ्या वाजवायला, पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. विनोद वाटकरे अजूनही जर पाहिलं तर इथून चांगली गोलंदाजी जो गोलंदाज करतो विनोद वाटकरेला फसवू शकतो, पण विनोद वाटकरेने इथं मात्र आपले इरादे आणखी एकदा स्पष्ट केलेत. आणखी एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. सात चेंडू आणि एका धावेची गरज. सामना जो आहे तो सामना अक्षरशः ओपन करून दिलाय विनोद वाटकरेनं, काहीच ठेवलं नाहीये सामन्यामध्ये. अमरीश नाईक विनोद वाटकरे ही जोडी मैदानावर आली आणि षटकारांची आणखी एक हॅट्रिक विनोद वाटकरेच्या माध्यमातून या ठिकाणी एकदा लागवली जाते. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलं गेलं आणि चौथ्या षटकामध्ये एक षटक राखून इथे सामना संपवलाय. थर्ड टायफून संघानं विनोद वाटकरेनं अप्रतिम क्रिकेट इथे खेळलं गेलं. सुपर 12 मध्ये प्रवेश करणारा PNP चषकाच्या दुसऱ्या पर्वातला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद वाटकरेच्या नेतृत्वाखाली खेळणारा रेड हॉर्स आणि फ्रेश बेक हाऊस यांचा थर्ड टायफूनचा संघ. ओव्हर टू यू संदीप सर. विनोद कालही चॅम्पियन होता, आजही चॅम्पियन आहे आणि दाखवून देतोय की कशा अर्थाने गोलंदाजांची वाट लावायची असते. विनोद वाटकरे आपलं स्वतःचं नाव, दबदबा आणि दरारा या मैदानामध्ये पुन्हा एकदा दाखवून देतोय. एज इज अ जस्ट अ नंबर, हे जे म्हणतात तेच खरं. आणि आज विनोद वाटकरेने मैदानामध्ये दाखवून दिलंय थर्ड टायफून संघाचा तो केवळ कर्णधार नाहीये, तर खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाला चारी मुंड्या चीत करणारा तो असा सर्वोत्तम खेळाडू आहे. केवळ अलिबाग नव्हे, रायगड जिल्हा नव्हे, महाराष्ट्र विनोद वाटकरेला का घाबरतो ते आज या मैदानाने पाहिलं. आणि म्हणूनच थर्ड टायफून संघ या मैदानामध्ये पहिला संघ ठरलाय सुपर 12 मध्ये जाणारा. विनोद वाटकरे अँड कंपनीचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करूया. प्रमोदजी घासे आणि विवेक म्हात्रे यांना सुद्धा या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया संघ मालकांना. आणि वळूया दुसऱ्या सामन्याकडे, जिथे एकमेकांसमोर उभे टाकणार आहेत मुरुड थंडर्स म्हणजेच नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ मैदानामध्ये उभा राहणार रामराज रायडर या संघाच्या सोबत. म्हणजेच अर्थातच मुरुड थंडर्सचे संघ मालक आहेत उलेशजी नाकवा, शैलेशजी नाकवा, दिनेश नाकवा. म्हणजे आपण सर्वांना परिचित असणारा नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघ मैदानामध्ये सज्ज होतोय रामराज रायडर या संघासोबत खेळण्यासाठी. मोहनजी धुमाळ यांना सुद्धा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि मी समालोचन कक्षाला विनंती करेन की आपण सामनावीराचं नाव अनाउन्स करायचं आहे. नक्कीच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी विचार विनिमय सुरू होता, चर्चा झाली आणि अंतिमतः मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय थर्ड टायफून संघाचा परेश गावंड, ज्यानं अप्रतिम गोलंदाजी केली. 4